मेले ते बाणानं. बाण सोडणे नुसता आवाजानं मेले ते समोरचे. तुम्हा भागून डावा डोळा झाकला. नको झाकू डावे डोळे. मी झाकलाय नाहीये. दुसरा काय टॅलेंट आहे बेटा? याचं सोडा. माझा डान्स बघा. हा तुला डान्स शिकलाय तू? कथ्थक. कुठे शिकला? नाही बोल कुठे शिकलाय बोल. नाही बोल. नाही बोल कुठे शिकलाय तू? सांगतो तुला आज गोड बंदरून चालत जायचं लवकर. सुनैना बद्रिके यांचे दत्तक क्लासेस. त्यांनी शिकवलं तुला? नाही त्यांनी नाही शिकवलं. मीच बघून माझं शिकलोय. 1 2 झालं बाळा. तुझ्यात काय टॅलेंट आहे? पप्पा माझं थोडं वेगळं आहे. दूर उभा राहा बघा. पप्पा मी कवी आहे. हा बापरे. हो आणि पप्पा त्यांनी ना ती चोरीची कला ह्याच्यात पण सोडलेली नाहीये. बापरे. कसं आहे त्यांच्या कवितेमध्ये पहिली लाईन जी असते ती खूप मोठ्या कवीची चोरलेली असते आणि दुसरी लाईन त्यांची स्वतःची असते. क्या बात है. हा का करू सुरू. हा कर. अर्ज किया है. नोकरी कर मग. अर्ज किया है. तुझ्या फायरीशी कुणी सांथोर नाही. वाव फायरीशी. तुझ्या फायरीशी कुणी सांथोर नाही. माझ्या इतका कुणी छान चोर नाही. क्या बात. देवा तुझ्या गाभार याला उंबराचं नाही. माझ्या घरासमोरचा रस्ता डांबराचा नाही. पप्पा तिसरी ऐकाल ना ही अशी देऊन टाकाल तुम्ही मला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. दुखला जर कान तर तेल टाक कानात. बघितलं पप्पा बघितलं. तो वैद्यकीय सल्लागार सुद्धा आहे. तेल टाक कानात असा त्याचा एक संदेश आहे. संदेश कानात तुझ्या मेंदूत तेल टाकायला पाहिजे. अरे काय कुठून आणलं बेटा हे धरून? काय आहे? अगं तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. हे याच्यासोबत तुझी गाठ बांधण्यापेक्षा ना मी कमरेला मोठा दगड बांधून. नाही पप्पा तुम्ही जीव नाही. चुपासा मारेल एक. मी नाही जीव देणार आहे. तुझ्या कमरेला दगड बांधून तुला विहिरीत ढकलणार आहे आणि त्या दगडाने ह्यांची डोके ठेचणार आहे. निघाय. मोरे काकू मला सगळ्यात म्हणलं आता कुशाल बद्रिके. सया दादा जर हे तू बघत असशील तर मला माफ कर. आला